सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीने कपडा फाडून अशा पद्धतीने दिला जाणार आहे. अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीने गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मविमला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही. सभापती महोदय, कुठली वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीने जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. गणवेश ही वस्तू आहे. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहात. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहामध्ये. मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं. मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची जागा नाहीये. हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी काही सांगितलं की तुम्ही त्याचं प्रत्युत्तर करा ना. तुम्ही गोंधळ का घालताय सभागृहात सारखा? 2 मिनिटं मी बाहेर गेले काही महत्वाच्या कामाला तर म्हणजे खरं तानं मूल सुद्धा एवढं आईची वाट बघत असेल, एवढं तुम्ही गोंधळ घालताय सारखं की 5 मिनिटं झाली की जो गोंधळ घालता सुरू करता की काहीच नाही. म्हणजे असं काय बाधेबंड थोडं. हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं. आज परवाच्या दिवशी मी बघितलं विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवलाय. शालेय शिक्षण विभागामार्फत सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश अद्यापर्यंत सभापती महोदय वाटप करण्यात आलेलं नाहीये. आता या सगळ्या विषयाची स्थिती बघितली तर सगळ्यात आधी शालेय गणवेश वाटप अशा पद्धतीनं व्हायचा की शाळा ज्या दिवशी सुरू व्हायची त्या दिवशी शाळेतील मुलांना गणवेश मिळायचे. परंतु आजपर्यंत अजून सुद्धा संपूर्णपणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. सभापती महोदय, मी या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज या विभागाने एक गुत्तेदार नेमला, त्याला कपडा देणार. तो कपडा कापून हा मविमाला देणार आणि नंतर मविमा हे ड्रेस शिवून देणार. अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीने कपडा फाडून अशा पद्धतीने दिला जाणार आहे. अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीने गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश. अशा पद्धतीने मोहिमेला दिला जाणार आहे. मला असं वाटतं काय बोलायचं उत्तरामध्ये बोला. उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या वेळी बोलायला देतो. त्यांना विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीने दिला जाणार आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीने दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मविमला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही. सभापती महोदय, या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मविमाकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मविमा हे चांगलं काम करणारी संस्था आहे. मविविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदारांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे. सभापती महोदय, अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. अजून पूर्ण कपडा सुद्धा
मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाला या कोण जे असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही. जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं, अशा प्रकारचं मग जर आधीची स्थिती काय वेगळी होती. आता हे 2 मंत्री हे पण ग्रामीण भागातले, यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीने कपडा जायचा. गावातलं शालेय शिक्षण समिती, मुख्याध्यापक गावातल्या एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे, काय वाईट पद्धत होती. मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होतं. पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी. मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मागचे मधले दलाल आणायचे कशाला. जर तुम्ही शिवायला महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगत असाल तर माझं म्हणणं इथं मंत्री त्या विभागाचे बसलेले आहेत, महिला बाल कल्याणचे, या सगळ्याचे जर माझं म्हणणं असं आहे सरकारला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपली संस्था जर महिला आर्थिक विकास महामंडळ चांगले असेल, शेकडो महिलांना याच्यातून रोजगार मिळत असेल, ते सगळं काम महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगितलं पाहिजे. कोणत्याही गुत्तेदाराची गरज नाही आहे. ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला, कुठलीही वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. मला असं वाटतं सरकारने उत्तरामध्ये हे पहा मी तर मग आता डिटेल सांगेल, मी डिटेल सांगेल. तपासून बघतो मी तपासून बघतो. नाही सभापती महोदय, मी दाव्यासहित सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे, परवानगी नाहीये. गणवेश ही वस्तू आहे. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहात, मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहामध्ये, मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. नाही मी काही सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो. सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना. काय झालं सभापती महोदय, हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे हे मी सांगितलेलं आहे. तो कशा पद्धतीनं कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे. मला बोलू द्या सभापती महोदय, वारंवार मला संरक्षण द्या, तुम्ही मला संरक्षण द्या. मी सभापतींना दाखवतो, तुम्हाला नाही दाखवतो. तुम्हाला बोलायला देते मी दरेकर साहेब. 1-2 हो पण 2 मिनिट थांबा. दानवे साहेब, मी काय बोलते, काय झालं ते मला थोडस 1 मिनिट ऐकू दे. कपडा आहे. माझं असं म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं. आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार, ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार, मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार. म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळाला असा कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा का नाही दिला आपण. बरं आता एक मिनिट थोडासा पॉइंट ऑफ ऑर्डर काय आपला समोर देते मी तुम्हाला. माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू, कापड वगैरे फाडलेलं, कट केलेलं त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला. मी सन्मान्य सभापतींना एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते. ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही, घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा. हा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर होता. ठीक आहे दरेकर, काय तुमचं काय म्हणणं आहे? मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो
तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं. आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते. आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काय हरकत नाही, कारण ह्यांना कसं असतं सभापती महोदय, नंतर काढलं मीडियात जातं सगळं, मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये. मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये, हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची का? ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये. एक भाग नाही, दुसरा 1 मिनिट थांबा जरा 1 मिनिट. मी या सभागृहात आहे, तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या सभागृहात होता. असे लोक वेगवेगळ्या आणतात गोष्टी, कोणी शेतकऱ्यांचा ड्रेस घालून येतं, कोणी घोंगडी घालतं, त्याला सभापती दखल घेतात. आता मी दखल घेतली आहे. तर एक तर पहिली गोष्ट ना, तो ड्रेस पुरुषाचा, मुलाचा गणवेश आहे का मुलीचा आहे? मुलाचा कापड आणलं, बरं पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे असं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की मी असं कापड वगैरे आणणार आहे, ते मी नाही म्हटलं असतं म्हणून तुम्ही ऐकायला दाखवलं. हे सगळं मला कळली. पण प्रश्न असा आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी काही सांगितलं की तुम्ही त्याचं प्रत्युत्तर करा ना. तुम्ही गोंधळ का घालताय सभागृहात सारखा? 2 मिनिटं मी बाहेर गेले काही महत्वाच्या कामाला, तर म्हणजे खरं तानं मूल सुद्धा एवढं आईची वाट बघत असेल, एवढं तुम्ही गोंधळ घालताय सारखं की 5 मिनिटं झाली की जो गोंधळ घालता सुरू करता की काहीच नाही. म्हणजे असं काय माझं म्हणणं थोडं नाही अहो परब साहेब, पण तुम्ही आता तुम्हाला काय नाही काय आता दुसरा आम्हाला जाणे, तुम्हाला मी आता समज देते बरं का, तुम्हाला मी समज देते. तुम्ही अशा काही वस्तू आणायच्या, परत त्याच्यानंतर ही जी भाषा आहे आपली की मी बंदूक आणली का, आमकी आणली का, याच्यामधून बाहेर मेसेज काय जातो की अंबादास दानवे कुणाला घाबरत नाही. पण तुमच्यामुळे सन्माननीय उद्धव साहेबांना माफी मागायला लागली, हे काही चांगली गोष्ट झाली का सांगा बरं? त्याच्यामुळे मला वाटतं की असं परत त्यांना वेळ आणणं हे चांगलं नाहीये. तुमच्या पॉलिटिकल करिअरसाठी चांगलं नाही साहेबांना माफी मागायला लागणं तुमच्यासाठी. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. असं आतापर्यंत कधी साहेबांना कुणासाठी माफी मागायला लागली नाही. आणि म्हणून थोडंसं तुम्ही सुद्धा सबुरीने घ्या. सबुरीने घ्या काही गोष्टी. आणि तुमची भावना तीव्र आहे, पण त्याचा आविष्कार किंवा त्याचा जे स्पष्टीकरण आहे ते तेवढं योग्य त्या पद्धतीने होत नाहीये. तुम्ही तुमचं भाषण सुरू करा आणि आता शांत राहा. सभापती महोदय, मी आपली परवानगी घेऊन आणलं नव्हतं. याच्यानंतर जे काय आणायचं आपल्याला सांगून घेऊन येईल सभापती. सांगून परमिशन घेऊन आणेल ना, कमाल आहे आता. अरे जे काय आणायचं ते सांगून घेऊन येईल ना. बरं ठीक आहे, पुढे चला. सभापती महोदय, मला असं वाटतं या गणवेश वाटपाचा खेळ खंडोबा शिक्षण विभागाने केलेला आहे. माझं ऑब्जेक्शन इथं तटकरे ताई आहे, तुमच्या विभागाचं महिला आर्थिक विकास मंडळ अतिशय चांगलं आहे. मी काय म्हटलं, मी काय सांगितलं की तुम्ही सांगा तितक्या वेळ. आपल्या 3:15 कामकाज संपवायचं, 5-10 मिनिटं घेतो मी. बरोबर, ठीक आहे. मी महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या संस्थेला, सभापती महोदय आपल्यालाही चांगलं माहिती आहे, आपण कित्येक वेळेस या सगळ्या संस्थेच्या कामाला भेट दिलेली आहे. तर अशा संस्था मजबूत करायचं हे काम त्यांनाच द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझं काही त्याच्यात चुकीचं म्हणणं नाही. एक माणूस कशाला मध्ये, आता ते शिवतात चांगले लोक आहे, त्यांना 2 रुपये मिळतात त्याच्यात. तुमच्या माहिती सुद्धा 2-5 रुपये पण नाही मिळत. त्या बिचाऱ्या सगळ्या भगिनी इतक्या मेहनत करतायत, त्यांना 2-5 रुपये सुद्धा याच्यात गणवेश शिवण्यात मिळणार नाहीये. माझं म्हणणं आहे सरकारने जर खरं ठरवायचं असतं, पण याच्यामध्ये या विभागामध्ये काही अधिकारी, सभापती महोदय, हे मुद्दाम यांच्या कारणाने, मी शिक्षण मंत्र्याला दोष देत नाही, शिक्षण मंत्र्यांनी याच्यात भूमिका चांगल्या पद्धतीनं सातत्यानं घेतली. पण इथे एक या विभागाचे सचिव कोण, डांगे आणि सावंत, हे सातत्यानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना आणायला जातात आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान करतात, सभापती महोदय. आणि म्हणून हे गणवेश लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची भूमिका मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मांडतो. आपण मला वेळेचं बंधन दिलेलं आहे, पण तो मागच्या काळामध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्ती आल्या, 6201 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, सभापती महोदय. आज सरकार सांगतं आम्ही एवढा मोठा निधी दिला, पण आज महात्मा फुले कर्जमुक्तीचे जवळपास 40 कोटी रुपये बाकी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजनेचे 5,700-975 कोटी रुपये बाकी आहे. पीक विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात फायदा लाटतात, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये. आणि या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचं या सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, ओ मंत्री महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी डिक्लेअर करताना सांगितलं पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या बरोबर दिली जाणार. पण मागचा हप्ता जो केंद्राचा आला त्याच्याबरोबर नमोचा यावेळेचा 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना गेला नाही. याचाच अर्थ या शेतकऱ्याची आर्थिक पत चांगली नाही, अशा प्रकारची सभापती महोदय या सगळ्याच्या मध्ये स्थिती आहे. सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या विषयी स्वतंत्र प्रस्ताव आहे, निश्चित त्याच्यावर बोलेल. परंतु आज या शेतकऱ्यांच्या नावाने फक्त जी योजना इथं जाहीर केली, मला असं वाटतं त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था इथं नाही. कांद्याच्या अनुदानाच्या विषयी, सोयाबीनाच्या अनुदानाविषयी, तुरीविषयी दुपारी चर्चा झाली. पण आज कांद्यामध्ये आपण एक देश एक निवडणूक घोषणा करतोय, एक देश जीएसटी संकल्पना आहे. पण गुजरातच्या कांद्याला निर्यातीला बंदी नाही, महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातीला बंदी घातली जाते. आणि या पद्धतीनं जर सरकार वागत असेल तर मला वाटतं शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं अन्याय होतोय आजच्या घडीला या अन्यायाला पारावर नाही. सभापती महोदय, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारने कृषी कायदे आणण्याची घोषणा केली होती. आता हे वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु हे काही शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे, कारण ठिकठिकाणी शेतकऱ्याची फसवणूक होते, बी बियाण्यामध्ये फसवणूक होते सभापती महोदय, ठिकठिकाणी खतामध्ये सभापती महोदय फसवणूक होते. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जावा अशा प्रकारची सभापती महोदय कोणती स्थिती नाही. दुधाच्या विषयी मी बोलणार नाही, कारण याच्यावर स्वतंत्र ज्यावेळेस आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव त्याच्यात आम्ही बोलू. पण जलयुक्त शिवार सारख्या योजना असताना आज या योजनेचा किती फायदा झाला, किती टँकर या महाराष्ट्रात चालू आहे, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय निश्चित आहे. आज मराठवाड्यासाठी एक स्वतंत्र बैठक या मंत्रिमंडळानं घेतली होती. मागच्या 16 सप्टेंबरला 46,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु या मराठवाड्याच्या घोषणेचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख आज या सगळ्या बजेटमध्ये सभापती महोदय निश्चित नाही. धनगर समाजासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला, निश्चित सरकारचं अभिनंदन. परंतु एक बंजारा समाजासाठी एक जे देण्याचं ठरवलं होतं नवी मुंबईला सभापती महोदय, एका संस्थेला दिलं होतं. राज्याच्या एका मंत्र्यांनी हे स्वतःच्या नावावर करून घेतलं, स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर करून घेतलं. जी बंजारा भवनासाठी जागा सरकारने दिली होती, एक बंजारा समाजाच्याच मंत्र्यानं स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर हे करून घेतलं आणि स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देतात. आणि म्हणून कशा पद्धतीनं आज या पद्धतीनं चालू आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयात आज कोणताही या सगळ्याच्यातला या महाराष्ट्राला कोणताही सेक्शन आज समाधानी नाही. सभापती महोदय, आज वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या वेळेस बजेटमध्ये संभाजीनगरच्या धावपट्टीचा मुद्दा मांडला होता, त्याला कोणत्याही प्रकारे 734 कोटी रुपयाची आवश्यकता होती. कोणत्याही प्रकारची या सरकारने त्या धावपट्टीसाठी कोणत्याही प्रकारची मदत या ठिकाणी केली नाही. आज बार्टी सारथी महाज्योती या अमृत योजना ज्या आहेत याच्यामध्ये या मिळण्यापेक्षा न कशा मिळतील अशा प्रकारची सभापती या सरकारने स्थिती निर्माण केली आहे. मागच्या वर्षी सरकारने वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे मंडळ निर्माण केले सभापती महोदय. आज या मंडळाची काय स्थिती आहे, या मंडळाला काय काय उपलब्ध आहे. वडार समाजासाठी केलं होतं, काय मिळालं का? पण नाही. मला असं वाटतं मी पेपर विक्रेता महामंडळ, त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये एक ढोर समाज, ककय्या ढोर समाज यांनी एक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. हा ककय्या ढोर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्र आहे, त्याच्यासाठी सुद्धा महामंडळाची आवश्यकता आहे सभापती महोदय. तृतीयपंथी लोक सुद्धा सातत्यानं महामंडळाची मागणी करतात, याच्याकडे सुद्धा सरकार सभापती महोदय लक्ष देत नाही. बोलायला अनेक विषय सभापती महोदय, बोलायला अनेक विषय, परंतु मला असं वाटतं मी थोडंसं थांबतो, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये जर विचार करायला गेलं तर आजचं सरकार स्वतःला म्हणतं की हे विचार, विकास आणि विश्वासाचं सरकार आहे, परंतु हे विचाराचं तर बिलकुल नाही. हे विचार कोणाचं करतंय? स्वार्थाच्या विचाराच्या वर हे सरकार कोणताच विचार करत नाही. विकास कोणाचा करतं? या महाराष्ट्राचा नाही तर स्वतःचा करतं. आणि विश्वास या सरकारवर या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास मुळीच नाही. जर विश्वास असता तर लोकसभेत पराभूत झाले नसते सभापती महोदय. या सरकार महाराष्ट्रातील जनतेचा मुळीच विश्वास नाहीये. हे सरकार खऱ्या अर्थाने जे काम करतंय या जनतेच्या विरोधात काम करतंय सभापती महोदय. स्ट्राईक रेट, मला असं वाटतं विधानसभेला पुन्हा एकदा स्ट्राईक रेट या सरकारला आम्ही दाखवून देऊ.
या सरकारला पुन्हा एकदा स्ट्राईक रेट चांगल्या पद्धतीनं दाखवून देऊ. हे सरकार ज्या पद्धतीनं वागतंय त्या पद्धतीनं बघितलं हे सरकारचे दिवस भरलेले म्हणूनच अशा घोषणा या सरकारने सभापती महोदय या बजेटमध्ये केलेल्या आहे. 2 महिने 3 महिनेच राहायचं का काय अशा पद्धतीने सरकार वागतंय. आणि म्हणून मी एक शेर म्हणून माझं हे भाषण संपवतो. हमसे मुकाबला करने की सोच भी मत, हमसे मुकाबला करने की सोच भी मत. मी 2 घंटे बोलू शकतो शंभूराजे, मी सभापतींचा ऐकतोय कारण कार्यक्रम आहे क्रिकेटपटूंचा, नाही तर मी अजून 2 घंटे बोलू शकतो बजेटवर. आता सभापती महोदय फोनवर आणायला परवानगी घेतात. नाही कोणालाच परवानगी नाहीये, पण आता नका त्यांच्या समोर तरी दाखवू नका. सभापती महोदय मला जर ते आणायला बंदी आहे, सभापती महोदय मला जर ते आणायला बंदी, त्यांना फोन आणायला पण बंदी आहे ना. सगळे ते फोन आणू शकता पण बघायचं नाही त्याच्याकडे. तुम्ही शेअर वाचा दाखवा. त्या समोर त्याच्यासाठी लॅपटॉप त्यासाठी दिलेला आहे आपल्याला. शेअर वाचा. हमसे मुकाबला करने की सोच भी मत, जोश में रहकर होश उड़ाना हमारा काम है. किसान भी परेशान है. इकडे दाखवतो, तुमच्याकडे नाही दाखवत. किसान भी परेशान है, जवान भी हैरान है. महायुति कैसा तेरा ये शासन है. मराठा भी परेशान है, ओबीसी भी हैरान है. महायुति कैसा तेरा शासन है. समाजात भांडणं लावणारं हे सरकार, या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं हे सरकार, तुटीचा अर्थसंकल्प सादर करणारं हे सरकार, मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे सरकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधोगतीला नेत आहे. आणि म्हणून हा अर्थसंकल्प जनतेच्या विरोधातला आहे, घोषणाबाज अर्थसंकल्प आहे, या महाराष्ट्राला अधोगतीला नेणार आहे अशी भूमिका मी व्यक्त करतो आणि थांबतो. सभापती महोदय धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.